आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून अरे देवा काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून तेव्हा आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून अरे देवा काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून काय नाही बोललं जिल्ह्यात पडून तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून तुम्ही ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत. तर ही बीट जिथून आपले चेंज होतील तिथून हाच व्हिडिओ असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथून चेंज होत आहे तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हाच व्हिडिओ असेल शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे जे व्हिडिओचे असे वेगवेगळे भाग होऊन जातील तर हे वेगवेगळे भाग झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पली फोटो ॲड करून घ्यायचे. तर ही लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून फोटो ॲड करायचा आहे आणि 2 बटन इथून सेट करायचं आहे. सेम आपल्याला आहे ना प्रत्येक बीटला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो इथून सर्व फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इनमध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो रिपीलचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. वरती तुम्हाला सर्व इफेक्टची नावं मिळून जातील. सिम्पली ते नाव बघायचे जे पण इफेक्ट असतील इथून तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचे. आणि इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर इथून ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे सिम्पली त्या फोटोला आहे ना आपल्याला काय करायचं आहे कॉम्बोमधला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली इथे कॉम्बोमध्ये द्यायचं यामध्ये मग एक इफेक्ट म्हणजे स्लिप अँड स्लाईड 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला स्लिप अँड स्लाईड 1चे इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे कॉम्बोमध्ये मिळून जाईल. पुन्हा आपल्या तरी पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. आता आपले ही 3 इफेक्ट आहेत ना तेच रिपीट करत यायचं आपल्या सिम्पली इथपर्यंत. हा जो आपला फोटो असेल 7 सेकंद तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे त्याल्यानंतर पुन्हा आपल्या इनमधलं रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टोर लेपचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला सेक स्लाईड हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढं सिम्पली आपल्या इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढचा हा फोटो आहे त्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टोर लेपचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तरी पुढं सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढं सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्डचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली ना इनमधला सेक स्लाईड हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हा जो आपला चौथा फोटो असेल तिथे यायचं सिम्पली. तर इथे त्यानंतर जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे. अशा प्रकारे इथे त्यानंतर इथे तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून मला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं ठीक आहे. यामध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट म्हणजे 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा चिल्ल्यानंतर हा जो आपला फोटो आहे ना चौथा तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून रेडियल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन खाली 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती थोडं पुश करून त्याच्या पुढचा जो फोटो असेल म्हणजे 5 सेकंद आहे तिथला त्या फोटोला इथून लेंथ ठेवायची जेवढा फोटो असेल तेवढा. त्याच्यानंतर सेम इफेक्ट आपल्याला 7 सेकंद आहे तिथल्या फोटोला इथून ठेवायचा ठीक आहे अशा प्रकारे. आणि आता हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला फोटो जे तुम्हाला स्पीड केला ते द्यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे ठीक आहे. नाईट क्लबचा पण ऑप्शन मध्ये मिळून जाईल. इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा चिल्ल्यानंतर तसं 8 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी स्विच ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचा आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.